गडचिरोली शहरात नगर परिषद निवडणुकीची रणधुमाळी आहे। विकास कामांच्या जोरावर विजय आमचाच असा भाजपकडून विश्वास व्यक्त होतोय। या सगळ्याचा आढावा घेतलेला आहे आपले प्रतिनिधी मनोज ताजने। या ठिकाणी आमदार डॉक्टर मिलिंद नरोटे, माजी नगराध्यक्ष योगिताताई पिपरे आणि यावेळेच्या नवीन कॅन्डिडेट जे आहे युवा उमेदवार प्रणोतीताई निंबोरकर या सुद्धा या ठिकाणी आहेत। डॉक्टर साहेब, मला सांगा, काय यावेळेस पहिल्यांदा तुम्ही नगराध्यक्ष पदाच्या तुमच्या कार्यकाळ सुरू झाल्याच्या नंतर पहिल्यांदा या निवडणुकीला सामोरं जात आहेत, कसं वाटतं? यावर्षी नगर परिषदेची निवडणूक लागलेली आहे आणि ही निवडणूक माझ्या कार्यकाळाची पहिली निवडणूक आहे। तर हे आम्ही सर्वस्व पणाला लावून आज आम्ही या इंदिरानगर मध्ये प्रभाग 3 मध्ये आपण प्रचार दरम्यान आपण सर्व लोकांसोबत भेटतो, डोर टू डोर चाललेलो आहे। तुम्हाला माहिती आहे की मी 5 वर्ष नगराध्यक्ष म्हणून काम केलं। आता मी जिल्हा महामंत्री किंवा जिल्हा अध्यक्ष पण म्हणून भाजपचं काम केलेलं आहे आणि आता आपल्याला भारतीय जनता पार्टीने एक नवीन उमेदवार म्हणून आपल्याला घोषित केलेला आहे। आपल्या प्रणोतीताई निंबाळकर ह्या सुद्धा एक ऍक्टिव्ह पर्सन आहे आणि त्या माध्यमातून तुम्हाला भारतीय जनता पार्टीचं काम माहिती आहे आणि विकास सुद्धा। नगराध्यक्ष प्रणोतीताई निंबाळकर ह्या पूर्ण बहुमताने विजय होतील। तर एका नवीन चेहऱ्याला पक्षाने जेव्हा संधी दिली आहे ती ही खूप मोठी जबाबदारी आहे माझ्यासाठी आणि तीच जबाबदारी मला प्रामाणिकरित्या पार पाडायची आहे आणि बाकी सगळ्यांचं मार्गदर्शन माझ्यासोबत आहेच, मोठ्या लोकांचं। तर मला असं वाटतं की ह्या फक्त मला आता जनतेचा म्हणजे आशीर्वाद पाहिजे या सगळ्या गोष्टी करायला। तर एवढंच म्हणते की जनतेचा जर माझ्यासोबत आशीर्वाद राहिला तर सगळ्या गोष्टी मी नक्की करू शकणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।